ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। ओके, तर आता आपण वळत आहोत पाठातील वाक्यांकडे. ठीक आहे, चला. पहिलं वाक्य सगळे ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी पटापट उघडा. वाक्य बनवायला मदत करा, सांगायला मदत करा. कारण की मी शक्यतो आधी बघून येत असतो, पण आज काय बघणं झालेलं नाही. चला, टाइम तुम्हाला बऱ्यापैकी कळलेला आहे. सपाद सार्ध पादोन पंचाधिक दशाधिक सर्व कळलेलं आहे. पहिलं वाक्य पाहूया आपण. धडा 28. देव नौकर से काम कराता है. देव म्हणजे स्वामी, मालक, नोकराकडून काम करून घेतो. आपण देव शब्द वापरूया. आता स्वतः करतोय का? नाही. दुसऱ्याकडून करून घेतोय म्हणजे कुठला प्रत्यय लागणार? निच प्रत्यय. निच प्रत्यय बघा. देव सेवकेन, मग जो प्रयोज्य करता आहे त्याची तृतीया, जो प्रायोजक आहे त्याची प्रथमा. सेवकेन जे कर्म त्याची द्वितीया. आणि क्रू धातू, रूला काय होतं? आर होतं. हे आपण नियम पाहिले होते. कारयती बघा. नियम आय होप तुमच्या थोडे थोडे लक्षात आहेत. तर चालेल. आपल्याला नोकर तर त्यांनी भृत्य वापरलेलं आहे. हा हा हा. भृत्य भृत्येन, या पाठात भृत्य शब्द. केले ना मग. भृत्येन, भृ भृत्येन. हा, भृत्य, भृत्येन कार्यं कारयति. बरोबर. पिता पुत्र से पत्र लिखवाता है. पिता पुल्लिंग एकवचन. पिता पुत्रेण पत्रम काय येणार? लिखाचं काय होतं? लेखयती. कारण की रस्व ईचा काय होत असतो? बोला. गुण. लिख मध्ये रस्व ई आहे, त्या ईचा काय होतो? गुण. ईचा गुण ए. लेखयती. गुरु शिष्य को गाव भेजता है. आता गत्यर्थक धातू आलेले आहेत, म्हणजे जो प्रायोजक करता तृतीयामध्ये व्हायचा सुंदर, तो कुठे होणार आता? द्वितीयामध्ये. गुरु शिष्यम. बरोबर. शिष्येने नाही येणार, कारण की तो कुठलं कार्य नाही करवत आहे. या ठिकाणी तो इन्स्ट्रुमेंट नाही असं पण आपण समजू शकतो. तो कारण नाहीये, सॉरी, तो करण नाहीये. करण असले की तृतीया. ठीक आहे. पण या ठिकाणी गत्यर्थक असल्यामुळे द्वितीया असं म्हणून आपण पुढे चालूया. गुरुः शिष्यम ग्रामम गमयती. कारण की तो स्वतः जात नाहीये, तो दुसऱ्यांना पाठवतोय. ठीक आहे. फोर्थ,
पिता पुत्र को गीता समझाता है. स्वतः समजून सर नाही हे घेते. सर दुष्ट मनुष्य धन चोरी करवाता हा है, हा हा. चौथं ते. दुष्ट मनुष्य धन चोरी करवाता है. मग दुष्टसाठी काय गेलं? दुष्ट शब्द गेला. दुष्ट दुष्ट मनुष्य धन चोरी धनम काय चोरयती. चोरयती. बरोबर. चोर दशमगणातलं जरी असलं चोरला काही नाही दिलंय. नाही, काय होत नाहीये. ठीक आहे. चोरयती. दुष्ट धनम चोरयती. तर मनुष्य राहिला. दुष्ट मनुष्य एकच आहे का नाही? दुष्ट म्हटलं काय आणि दुष्ट मनुष्य, मग ते काय होईल? त्याचं विशेषण होईल. दुष्ट मनुष्य. दुष्ट शब्दातून आपल्याला मनुष्यच समजतोय. ठीक आहे. दुष्ट मनुष्य धनम चोरयती. मग आता याचे दोन अर्थ निघतात. एक अर्थ काय? तो स्वतः चोरी करतो म्हटलं तरी वाक्य असंच येणार. का? दशमगणातला आहे त्याच्यामुळे काय लागतं त्याला? अय नावाचं. ऐका थोडंसं. दशमगणातला असल्यामुळे त्याला काय? अय विकरण लागतं. सर काय बोलताय कळत नाही. बघा सोपं सांगतो. भक्ष्य हा दशमगणातला धातू आहे, बरोबर? मग त्याचं होतं भक्षयती. त्याचा अर्थ काय? खातो. बघा तुम्हाला एक उदाहरण देतो, उदाहरणावरून समजलं तर आनंद आहे. रामः अन्नम भक्षयती. आता हे भक्षयती जे आहे हा दशमगणातला धातू असल्यामुळे भक्षयती रूप झालेले आहे. आणि याचं निजंत रूप काय येणार आहे? सेमच. ऐका. हे जे आपण निजंत रूप केले त्याला आपण काय केलं? 10व्या गणासारखं चालवलं किंवा त्याला आपण अय लावला. 10व्या गणामध्ये ऐका, 10व्या गणामध्ये सुद्धा अय लागतो आणि निजंत प्रत्ययाला पण आपण अयच लावतो. म्हणून आपण काय म्हटलो? निजंत प्रत्यय 10व्या गणासारखे चालतात. आम्ही अय लावतो म्हणायच्या ऐवजी काय म्हटलं? 10व्या गणासारखे चालतात. कारण की 10व्या गणाला काय लावतो? अय. अय. हे विकरण लागतं. हा. मग आता इथं भक्षयती, आता हे बोलणाऱ्यावरती अवलंबून आहे. ठीक आहे. बघा, रामः अन्नम भक्षयते याचा अर्थ राम अन्न खातो किंवा राम अन्न खाववितो. स्वतः नाही खात. आता बघा तुम्हाला अजून क्लिअर करतो. रामः लक्ष्मणम अन्नम भक्षयति किंवा म्हणजे राम लक्ष्मणास अन्न खाववितो. कळतंय? हो हो. आणि नुसतं एवढं जरी असं जरी म्हटलं, हा खाववितो भरवितो, म्हणजे सांगायचं काय तुम्हाला की हा धातू दशमगणातला आहे का निजंत प्रत्यय हे ओळखता येत नाही आपल्याला सहजासहजी. दोघांचे अर्थ सारखेच होतात. मग ओळखायचं कसं काय? तर बोलणाऱ्याचं तात्पर्य कशात आहे, बोलणाऱ्याला काय म्हणायचंय, त्याने मागे काय सांगितलंय पुढे काय सांगितलंय याचा आढावा घेऊन ते चोरयती स्वतः चोरी करतोय का चोरी करवतोय हे आपल्याला कळून घेता येतं. म्हणजे एकच शब्द दोन अर्थ प्रगट करतात. का? तर दशमगण आणि निजंत प्रत्यय सारखेच चालतात. मग दशमगणातला आहे का निजंत प्रत्यय कसा समजून घ्यायचा? म्हणजे आता इथे दुष्ट मनुष्य स्वतः चोरी करतोय का करवितोय हे कसं समजून घ्यायचं? तर हे सांगणारा जेव्हा बोलतो त्या बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आपल्याला समजून घ्यायचंय की तो चोरी करतोय का करवितोय. क्लिअर? कारण की चोरयती हे नॉर्मल रूप पण चोरयती आणि निजंत रूप पण चोरयतीच आहे. ठीक आहे, त्यात घोटाळा नको. मग जो बोलणाऱ्याचं तात्पर्य त्याला संस्कृतमध्ये वक्तुरिच्छा तात्पर्यम असं म्हणतात. वक्तुः इच्छा तात्पर्यम.
बोलणाऱ्याला काय म्हणायचंय त्यानुसार आपण अर्थ घेतो. म्हणजे मागे काय पुढे काय असा आढावा घेऊन. 5. पिता पुत्र को गीता समझाता है. पिता पुत्रम गीताम अवगमयति. बघा, जिथे जिथे समजून घेण्याच्या अर्थामध्ये धातू असतो तिथं आपण द्वितीया करतो. म्हणून पुत्रेण न होता पुत्रम झालेला आहे. 6. मित्र को भोजन खिलाता है. आता करता दिलेलं नाहीये, करता आपण समजून घेऊ. चला सह घेऊया, स्वतःच घेऊ आपण. सह मित्रम भोजनम काय येणार? तरी ते भोज भोजन म्हटलं. भोजयती. भोजयती भो हा वापरायचा आहे. भोजयती भुज धातू आहे. ठीक आहे. भुज भोजयती. मग भुजचं भोज का झालं इथं लिहितो भुज, म्हणजे तुम्हाला कळेल. कारण की रस्व इ त्याचा होतो ए, रस्व ए. उ त्याचा होतो ओ. त्याचा त्याला आपण काय म्हणतो? गुण. रस्व रु त्याचा होतो अर, म्हणजे ए ओ अर. याच्यावरून आपण काय त्याला गुण झाला असं म्हणतो. म्हणून सह मित्रम भोजनम भोजयती. मग सर मित्रेण का नाही झालं? कारण की खाणे या अर्थामध्ये त्यांनी सांगितलेले द्वितीया होणार म्हणून. बघा, अद खाद भक्ष याच्यामध्ये प्रयोज्य कर्त्याची तृतीया न होता द्वितीया होणार. वह गुरु शिष्य को यजुर्वेद पढ़ाता है. गुरु शिष्य शिष्यम यजुर्वेदम पढ़ाता है तो पाठ येते ना. हा. मग आता इथं शिष्यम द्वितीया का झाली तुम्हाला माहिती. कारण की पठणे या अर्थामध्ये, पडणं या अर्थामध्ये ज्यावेळी धातू येतील त्यावेळी सुद्धा त्यावेळी तृतीया होणार. द्वितीयाच. तृतीया न होता द्वितीयाच होणार. द्वितीयाच होणार. 9. वह पुत्र को आसन पर बैठाता है. सह पुत्रम आसने असय असय म्हटलंय. आसयती. मग आता असं, मग इथं द्वितीया का झाली? कारण की बसणे हा धातू अकर्मक आहे. त्यांनी काय सांगितलं होतं? गती, खाणे आणि समजणे या अर्थामध्ये द्वितीया. पुढे ते म्हटले अकर्मक मध्ये द्वितीया. आणि त्यांनी एक धातूंची लिस्ट दिली, तिथे तिथे द्वितीया. मग हा जो धातू आहे आस, हा आहे अकर्मक. बसणे याच्यामध्ये कर्म शक्यच नाही, म्हणून आपण याची तृतीया न करता काय केली? प्रायोजकची द्वितीया. असे नियम एकेका पदाला ते नियम आपले कसून घेत आहेत. 9. माता बालक को सुलाती है. आई मुलाला झोपवते. माता हा सुद्धा काय आहे? अकर्मक धातू आहे. अकर्मक असल्यामुळे याची तृतीया न होता द्वितीया. बालकम स्वपयती. स्वापयती त्यांनी रूप दिली. आई मुलाला झोपवते. मग हा जो धातू आहे हा सुद्धा काय? अकर्मक धातू आहे. कर्म शक्यच नाही म्हणून. पुढे मित्र से धर्म कहलावे. पिता पुत्र को दिखावे. आता हे सगळे वाक्य काय आहेत? ते सर याच्यासारखंच आहे ना. याच्यासारखंच आहे. प्रयोग- पण आता हे कशामध्ये गेलेत? लोट मध्ये गेलेत. तृतीयमध्ये गेलं सर. हा, ऐका चला आता मजा आहे. मित्र से से बोलण्यासाठी काय होईल? आशय म्हटले. आशय येते. आशय. मित्र धर्म से कहलावे. मित्रेण धर्मम
कहलावेत धर्मम भाष्य भाषयतु. बघा, सह मित्रेण धर्मम भाषयतु. आता बोलणे यासाठी काय त्यांनी असं सांगितलं नाही आपल्याला की तुम्ही द्वितीयास वापरा वगैरे, हम्म. त्याच्यामुळे नॉर्मल आहे हा. मित्राद्वारे काय धर्म बोलवतो तो, किंवा बोलवलं पाहिजे, त्याने पाहिजे. मित्राद्वारे धर्म बोलविला पाहिजे, सांगितला पाहिजे मित्राच्या द्वारा. पिता पुत्र को सूर्य दिखावे. आता हे दाखवणे काय आहे, द्वितीया होणार. अर्थावरून आपल्याला तर ते कळतं बघा. भाष्य हेतू म्हणजे हा कर्त्यानुसार येणार ना सर. भाष्य हेतूचा भाष्य येती का हेतू. बघा, आता तुम्हाला इथं बरं झालं शंका आली. आता करता दिलेलाच नाही. ऐका, हा ऐका. आतापर्यंत आपण अ, निजंत निजंत वर्तमान काळात बघितले होते. हा म्हणून आपण काय केलं होतं, पाठयती, आसयती, स्वापयती, हे सगळे काय वर्तमान काळातले आहेत का? वर्तमान काळात. हा, मग इथपर्यंत ते होतं. आत्ता काय झालेलं आहे, निजंतच, पण लोट लकार. लोटला का लोट लागला. म्हणजे विनंती, बोलवावा. आज्ञा. हा, हम्म. तुम्ही पाहिले तर इथे बघा, म्हणजे तुम्हाला जाणीव होईल. आपण हम्म. पठ घेऊया, आपला फेवरेट किंवा आपल्याला माहित असलेला पठ. पठ धातू. आता हे कर्तरीमध्ये हम्म. आपण जाऊया निजंत कर्तरीमध्ये. म्हणजे सर निजंत कर्मणी पण आहे का? आहे. आहे. हा, ठीक भाव आहे. कर्म नाही. हा, चला, जास्त नको, थोडंसंच बघा. आता विस्तार, पाठयती, लृट, पाठयिष्यती, आहे का पाठयतू? म्हणजे वर हो. आपल्या पठतू सारखंच आहे का पठतू? हम्म. हो. आहे का नाही? फक्त फरक काय झाला सांगतो, हे पण लक्षात घ्या. अपाठयत आपल्या अपठत सारखंच आहे का? हम्म. हो. म्हणजे पठती, पठत, पठंती हे सोडून आहे का हे काही? पाठयिष्यती, काय फरक? फक्त लकार बदललेला आहे. लकार. म्हणजे गुरु विद्यार्थ्यांना शिकवेल. गुरु शिकतो नाही, गुरु शिकवेल. पाठयिष्यती म्हणजे निजंत लृट, निजंत भविष्यकाळ, बरोबर? हम्म. मग आता इथं काय चालू आहे आपलं करंट कॉन्टेक्स्ट? निजंत लोट. लोट. मग लोट म्हटल्यानंतर काय येणार सोपं आपलं? तू, ताम, अंतु. म्हणजे पाठयतु, पाठयताम, पाठयंतु. तसं हे काय झालं? भाषयतु. गॉट इट? हा, आता मला एक जरा डाऊट आहे या ठिकाणी. हा जो भाष धातू आहे ना, हा भाष धातू आत्मनेपदी, मग भाषयतु येईल का? तुम्हीच सांगा मला. म्हणजे पठतू, ऐका, पठतू हा परस्मय पदातला धातू आहे, हो का नाही? हम्म. आता ट्विस्ट काय आलेला आहे बघा, ट्विस्ट बघा. निजंत वर्तमान, निजंत लोट, आम्ही खूप खुश होतो, आम्हाला कळालं सुद्धा. आता निजंत लोट आत्मनेपदात घुसले ते. मग जसं मला पठतू, पठताम, पठंतू हे माहिती आहे, तसं मला आत्मनेपदातलं सुद्धा माहिती पाहिजे थोडं थोडं, हळूहळू. जसं पठती आपल्याला माहिती आहे, पठतू, पठतीचे 5 रूप: पठती, पठिष्यती, पठतू, अपठत, पठेत. हे 5 आपल्याला परस्मय पदातले माहिती आहेत. पण आपल्याला सेवते, परत असेवेत, सेवेत, सेवताम, आणि एक राहिलं सेविष्यते, हे 5ही माहिती पाहिजे,
आहे का नाही? पाचही माहिती पाहिजेत. सेवते लट, सेविष्यते लृट, लूट. लूट. सेवताम लोट, लोट. अ, लूट. अ, असेल. असेवत लंग, लंग. सेवेत विदली. विधी. ठीक आहे. हम्म. मग आता आपण ते डोक्यात ठेवून, म्हणजे इथं आत्मने एकच वापरलं सुरुवातीला, पुढचे बघूया आपण कोणते वापरले त्यांनी. पिता पुत्रम सूर्य दिखावे, सू पिता पुत्रम सूर्यम दर्शयतु. बघा आता इथं भाषयतु नाही होणार हा. भा काय होणार लोट लकार? भाषयताम. बघा लोट लकारामध्ये काय दिलं ह्यांनी? हो, भाषयतच दिलेलं आहे. कसं बरं? भाष. रूप वेगवेगळे चालतात हा ह्यांनी ते. तर हे इकडे हो, इकडे दोन्ही बरोबर आहे पण ना सर? इकडे आत्मनेपदी इकडे आहे ना सर? नाही, तर पण हे ह्यांनी मग परस्पर पद आहे. इकडे आत्मने आतमध्ये पद आहे. हा, मग असं कसं दिलं? कारण की असं जर असतं तर वरती त्यांनी लिहायला पाहिजे काय? उभयपदी. हम्म, हम्म, ठीक आहे, मी तुम्हाला एकदा चेक करून सांगतो, कारण की निजंत, ऐका ऐका, मला जेवढं आठवते, हम्म. हे निजंत प्रत्यय जे आहेत, हो, माझ्यासोबत आहात हम्म. तुम्ही? हा, निजंत प्रत्यय हो. हे अयविकरण लागून चालतात. हम्म. हा. म्हणजे बरोबर. म्हणजे दशमगणासारखे चालतात, हो. हो की नाही? आणि हो. सगळे दशमगणातले जे धातू आहेत, सगळे इथून तिथून सगळे दशमगणातले धातू हे उभयपदी आहेत. मग आता आपण एक सेव बघूया. सेव सुद्धा बघा, आलं का लक्षात तुमच्या? सेव म्हणजे हे निजंत प्रत्यय जेवढे आहेत हे सगळे उभयपदी आहेत. का? दशमगण उभयपदी. आणि सगळे निजंत प्रत्यय दशमगणासारखे चालतात म्हणा, किंवा अयविकरण लागून चालतात म्हणा. पुन्हा एकदा सांगतो, हे जे निजंत प्रत्यय आहेत, म्हणजे दोन दोन रूप कसे काय होतात त्याचे? आत्मनेपदी पण चालतोय आणि परस्मैपदी पण चालतोय निजंतमध्ये. हा प्रश्न आहे का नाही आपला? सगळ्यांना कळतंय? हम्म. निजंत हो. प्रत्यय आत्मनेपदी पण आणि हो. परस्मैपदी दोन्ही पण कसं काय चालतोय? तर आपण त्यांना म्हटलं की ज्या ज्या धातूंना अयविकरण लागतं ते उभयपदी असतात. ओके. ओके. ठीक आहे. हा, हा म्हणजे म्हणजे ते सर म्हणजे आत्मनेमध्ये पण दशम, येतात आणि परस्पर पण हा, मी येतात. म्हणून त्याला उभय, परस्पर. उभय म्हणजे दोघं. मग हम्म. तुम्ही आता टेन्शनच गेलं आपलं, कारण की आपण कशाप्रमाणे चालवायचंय? आपल्याला जे चांगलं माहिती त्याच्याप्रमाणे सध्या अच्छा. भाषा येतो, कारण की ते उभयपदी आहेत म्हणून. बरं, थोडं पटापट. पिता को समाचार सुनावे, पितरम समाचार, समाचार सॉरी शब्द आहे का? समाचार. वार्ताम, समाचार. वार्ता, हा सर, हा, वार्ता वार्ता, वार्ता. वार्ताम श्रावयतु. श्रावयताम पण लिहू शकतो मी, हो म्हणा. हम्म. हा, हो सर. लिहू शकतो श्रावयता पण. का? उभयपदी आहेत निजंत प्रत्यय. हम्म. पुढे, मित्र को घर में प्रविष्ट करावे, मित्रम गृहे प्रवेशयतु. आता कर्ते दिलेले नाहीत, ते आपल्याला घ्यायचे. तुम्ही सह म्हणा, भवान म्हणा, तुमच्यावर आहे. पुढे, दुष्ट को पेड़ पर चढ़ावे, दुष्टम वृक्षम आरोहयतु. गती आहे म्हणून
द्वितीय विभक्ती किंवा हा जो धातू आहे या आरोहती बरोबर द्वितीय होते. इथं खरं तर वृक्षावर यायला पाहिजे का? नाही, हो सर. द्वितीयाच. नाही नाही, द्वितीयाच होते. गती असल्यामुळे, चढण्याची गती गती असल्यामुळे आहे. द्वितीय होते. उदाहरण वाक्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा, नंतर तुम्ही बघा. कृष्ण को यमुना पार करावे. कृष्णम यमुनाम उत्तारयतु. त्यांनी दिलेलं आहे कसं वापरायचं, आपल्याला सोपं केलं आपल्यासाठी. उत्तारयतु. हम्म. तृ धातू आहे. द रूचं काय होतं? आर होतं. त्याला लिहितो इथे. तृ धातू आणि लागलाय उत उपसर्ग. मग त्या तृचं काय होतं? आर. रूचं होतं आर. जसं कृचं कारयती, तृचं तारयती, मग ते उत्तारयती म्हणजे पार कर. या ठिकाणी सुद्धा काय करता? सह घ्यायचा आहे. तो अध्यारूत म्हणतात त्याला. दिलेला नसतो पण मानलेला असतो. बालक को पुस्तक पकडावे. बालकम पुस्तकम ग्राहयतु. गृह धातू ग्राहयतु. नाही, वेगळं धातू हा, म्हणजे ग्रह धातू आहे, गृह नाही, ग्रह. त्याचं ग्राहयतु. अचा आ होतो, असा नियम आपण एक पाहिला होता, लक्षात असेल तुमच्या. अचा आ होतो दशमगणातल्या पहिल्या अचा आ. ठीक आहे. नौकर पुत्र को गांव पहुंचावे. नौकर भृत्य. भृत्य कोणाला? पुत्र को. पुत्रम ग्रामम प्रापयतु. बरोबर, त्यांनी दिलेला आहे, वापरायचा आहे तो आपल्याला. 18. चलो. नौकर ने बोझ लिवा जाये. म्हणजे नोकराकडून जे वजन आहे ते घेतल्या जावं. भृत्येण कुठला वापरायचा आपल्याला? रू वापरायचा आहे. भृत्येण त्याच्याकडून, भृत्येण भारम शब्द गेलेला आहे आपल्याला. भारम हारयतु. ओके. करेक्ट आहे. भृत्येण भारम हारयतु. उदाहरण वाक्यामध्ये बघा, उदाहरण वाक्य क्रमांक 14 मध्ये दिलेला आहे त्यांनी. भृत्याद्वारे भार घेतल्या जावा. नाव आता सोपं सोपं आपल्याला द्यायची जरा गरज लागणार आहे. स्वपधातू वापरायचा आहे पटापट. 4.5. अरे असं कसं झालं? हा, बोला. गाय सोती है. गौ. गौहू. गौ. गौहू स्वपीती. स्वपीती. बोला पुढे पटापट. 20. बछड़े को देखो. बछड़े को देखो. देखो आले. देखो. 20. देखो म्हटले. बछड़े को देखो. म्हणजे काय? पश्य. बछड्यासाठी शब्द गेलाय. पश्य जाईल ना सर. हा, पण बछड्यासाठी शब्द काय गेलाय? बछड्यासाठी नाही. गाय, बैल,
वत्स म्हणूया आपण, वत्स सध्या. हम्म. वत्सम, वत्सम पश्य, बघ. 21. गाय पर बो, अरे वत्स दिलंय त्यांनी बघा, 21व्या 23व्यात दिलंय वत्स वापरायला. असो. बछड़े को देखो, नौकर गाय का दूध दुहता है. भृत्यः रामा, भृत्यः गाम दोग्धी का दोक्षी, 2 उघड्या लागणार, तर अष्टाध्यायी एकात भागणार नाही. आता एका ठिकाणी शब्द, एका ठिकाणी धातू. दूध. काय शब्द होता तो? नाही, धातू होता ना. ऊपर गाय का दूध दुहता है. हा, गौ. गौ शब्द कसा चालतो आपण पाहिला होता. गो हा मूळ शब्द आहे त्याचा, आणि त्या गोचा होतो गौ. बघा, गाम होणार गाईस. आणि दुह धातू कुठला होता? दुह. अर्थ त्याचा दोहना दूध म्हणजे हे करणे, काढणे. दूध काढणे. काढणे. हो. मग त्याचा काय अर्थ होतो? दोग. दो. कर्तरी सोपं, दोग्धी. तो दोहना. भृत्यः गाम दोग्धी. 22. गाय के गाय लिए जल जल लाव. लावो. गायसाठी गवे. गवे जलम आनय. गवे जलम आणय. 23. यह गाय का बच्चा है. यह एषः जवळचा, एषः गोहो वत्सः, गोहो वत्सः अस्ति, है ना. एष, यह जवळचा, हा हा गायचा बछडा आहे. कमॉन. 24. गाय पर बोझ न रखो. गवी. शेवटचं भारः मा स्थापयतु. आज्ञा आहे, ठेवू नको, आज्ञा आहे. मा स्थापयतु. उरलेले वाक्य आपण पुढच्या हाफमध्ये बघूया. सगळे स्वपधातूचे रूप आपल्याला